पिंपळनेर येथे साखरपुड्यातील वादातून तिघांचा मृत्यू. तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंपळनेर येथे साखरपुडा कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दोन कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनगड येथील वराड तसेच साक्री येथील पाहुणे साखरपुड्यासाठी पिंपळनेर येथे जमले होते. दोन्ही गटांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व धमकीचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस व्हायरल झाल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात वेळेआधी तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले जाते. जर तक्रार दिली असती तर आज तिघांचा जीव वाचला असता. कारण की धुळे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अशा घटनेकडे बारकाईने लक्ष देत असतात. जर ही वार्ता पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचली असती तर कालची घटना घडलीच नसती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी वेळेआधी पोलिसांशी संपर्क साधावा, आपली कैफियत पोलिसांसमोर मांडावी, जेणेकरून पुढची घटना घडणार नाही. या घटनेत सुरेश गिरी, साहिल गिरी आणि देवेंद्र पवार या तिघांचा मृत्यू झाला. तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी उसळली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी व प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.